हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण बघूया मस्तपैकी आलू पराठा। हा प्रकार 2 आहे आलू पराठ्याचा। याआधी पण मी आलू पराठा दाखवला, तो वेगळा होता। आता पहिले आधी मी 3-4 बटाटे चांगले किसून घेतले, त्यामध्ये तीळ आणि ओवा भाजून घातले, थोडेसे हळद घातला, थोडासा पावभाजी मसाला घातला, हिंग घातला। आता इथे बघा मी कांदा बारीक चिरून घेतला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट असं सर्व मी साहित्य यामध्ये घातलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। हे बघा, हे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलं। आता चपाती थोडीशी लाटून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये मध्यभागी हा गोळा ठेवायचा, जसं आपण पुरणपोळीचं करतो अगदी तसं। आता चारी बाजूने आपण मोदकाप्रमाणे बंद करून घ्यायचं ते, आणि त्यानंतर आपण याला तांदळाची पिठी लावायची। जसं आपण पुरणपोळीला कसं तांदळाची पिठी लावतो, त्याप्रमाणे आपण तांदळाची पिठी लावून अशा प्रकारे चपाती थापून घ्यायची। त्यामुळे काय होतं, बटाट्याचं बॅटर बाहेर येत नाही। आता तांदळाची पिठी थापून झाल्यानंतर मी इथे बघा असा परोठा लाटला, अशा प्रकारे सारण दिसते आपलं। तवा चांगला तापला की त्यामध्ये तूप सोडायचं आणि त्याच्यानंतर आपलं पराठा घालायचा। तुम्ही तेलात पण करू शकता हा परोठा, तेल तूप मिक्स पण करू शकता। तर अशा प्रकारे पहिली बाजू आपल्याला चांगल्या प्रकारे शेकून घ्यायची आहे, कारण का पराठा पटकन तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे आता इथे एक बाजू होते तोपर्यंत मी इथे दुसरा पराठा लाटून घेते। हा पण पराठा आपण तसंच पहिल्याप्रमाणे चारी बाजूनी बंद करून घ्यायचा। तोपर्यंत हा आपला पराठा आपण चांगल्या प्रकारे तुपाने भाजून घ्यायचा, मस्तपैकी चारी बाजूनी भाजून घ्यायचा। जर तुम्हाला क्रिस्पी पराठा हवा असेल तर थोडीशी कमी मंद आच ठेवून तुम्ही चांगल्या प्रकारे भाजून घ्या। गॅस कमी जास्त करा, ज्याप्रमाणे पराठा आहे त्याप्रमाणे। हे बघा, मस्त असं खरपूस भाजला गेला आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब।